मित्रांनो, कसं आहे इथं? श्रावण सोमवार असू दे की, मला माहित आहे तुम्ही दर्शन घ्यायला गेलता, पण तुम्ही मला नेलाच का आला? हा 2 दिवस जम निघला ना. तिसरा दिवस आहे. माझी मी तिसरा दिवस आहे माझी मी येते म्हणलं होतं. कोणाला सोडायचं होतं? कोण आणाय? माझी एसटीने यायची होती ना. एसटी ना घेतलं बघा मुतखड्याचं पण औषध घेतलं. घरी आलो, तिथंच वाटेला एक महादेवाचं मंदिर होतं, मग तिथं दर्शन ती घेतलं. कारण आज आहे सोमवार, श्रावणातला सोमवार असल्यामुळं म्हणलं जाऊया. दिसलंय मंदिर म्हणल्यावर मन राहुलं नाही, गेलो दर्शन ती केलं आलो. आता जाय खिलारवाडीला उरक 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 पटकीनं. त्यांचं काय चालू जाय असू दे. आता लय कटाळा आलाय ना ग, झोपायचं ठरवलं या. हा उरक ती माझं बॅग ती भरली या. होय वा, आता झोपू नका, काय करू नका. चला मग लवकर जाऊया, पावसाचं टायमिंग झालं या. मी झोपतच नाही ग, जरा कटाळा आलाय. बसू दे, औषध खाल्लं राहतो आलता की पाक. काल तिथला पाऊस मुतखड्याचं औषध खाल्ल्यामुळे तुला सांगू फायदा आहे. औषध खाल्ले दुखायला औषध खाल्ल्यावर जरा ते दुखतं पोटात. पण झालं की आल्यासारखं काम झालं. आणि एक दुःखद घटना घडली बघा. म्हणजे काय झालं, आम्ही जिकडं औषध घ्यायला गेलतो ना तिकडं, म्हणजे त्या गावाला म्हणजे पलीकडच्या उंबऱ्याला एक 5 वर्षाचं नाही 5वीत होत आहे ना, मग ते किती वर्षाचं काय म्हणतात, पण 5वीला शाळेला होतं. अटॅकनं दुर्दैवानं ती गेलं बघा. वाईट वाटलं बरं का, कारण लहान होतं ना, त्यामुळे वाईट वाटलं, नको वाटत होतं. तिथनंच माघारी रिटर्न यायला लागलो होतो, पण त्यांनी बोलवलं, वस्तीवर घ्यायचं होतं, तिकडे लांब होतं, त्यामुळं त्यांनी म्हणलं या, दिलं औषध. आणि इकडे बघा ताई कशी दिसते ताई आमची, कमेंट मध्ये नक्की सांगा. जेवण ती केलंय बघा, उरकलंय सगळं, फराळीच करायला लागले त्या काकू मला. आणि काय नाही, एकदम भारी सजवली बघा मामानं बाचीला. मेहंदी ती काढली मस्त पैकी. आता चाललोय आम्ही. ती पण गेला कामाला, मला म्हणत होता दिदे आजच्या दिवस राहा म्हणत होता, पण ह्यांनी काय ऐकलं नाही. आता आले तर म्हणले जाते मी पण, कारण तिथं पण बरीचशी कामं खोळंबली ती या. बर उठा घे उठा, मी पण आवडते माझं अण्णाचं तिकडं चालू आहे. जा अण्णांना विचार. काय विचारू अण्णाला आता? अण्णा लागले, अण्णा आधीच माझ्यावर नाराज झाले तर या. आली की लगेच पळ काढायला लागली या. पण पहिलं दिवस वेगळं होतं म्हणलं, अण्णाला सांगितलेलं. कसं असतंय, घरी कोणतं असलं ना मग राहायला बिन घरी काय वाटत नाही. आलंच अण्णानं पण खाल्लं ह्यांच्या बरोबर थोडं, कारण जी ह्यांना औषध दिलतं ती उपाशी पोटी, म्हणजे काय न खाता चहा सुद्धा घेतला नाही असं ते औषध दिलतं. अण्णा बरं आमचं आवरले, जावा आम्ही जावा जावा, म्हणजे नेट बोला ना तर सुद्धा म्हणते. आता आली की लगेच चालली या. हळदी कुंकू लावून मोठी ती भरून जाते, ध्यान होतं ना. लागली पाया पडायला. ताईला तर काहीच माहित नाही अजून त्यातलं. आजी हा ताईची आजीच. बरंच काळ वळून गेलाय 2007 मध्ये. बरं अण्णा मी चालली गे, आता राहा म्हणायचं काय राहिलं नाही. तुम्हाला आली गेली जावं लागतं म्हणजे, मग राहू दे घ्या वाट काय. चला त्यांना राहा म्हणतील ती, तुला राहा वाटतंय घरी आपल्याला लय अडचणी. लय अडचणी आहे त्या. होय होय, तू पण तुझ्या पप्पावनी जाय. शेरड कसा बघितलं का पुरीचं पण, चल की म्हणते मला घरी. शेरड ती आहे ती नाही, ती वाळणंच पाणी वाळणावरच कसं जातं तशा म्हणला भावा. इकायचे मला काय सांगताय तुमची तुम्ही, इका नाही तर काय पण करायचं. बाप होई का ए, बाप कमी होता काय वाद घालाय म्हणून तू एक एक्स्ट्रा झाली, वाढली माझ्या संग वाद घालायला. असं चालू राहायचं. पण इथं आली बरं का, पण माझी आवडती भाषी माझी बबडी नाही गे, करमत नाही आहे ना, बबडी नाही ग. अहो एवढं भारी बरं का तिचं पळणं, ती बोलणं, आत्या आत्या करणं. पण नाही की आता काय करायचं,
त्यांना पण आता यायला टायमिंग लागेल, कारण बराचसा नाही दिवस, एक 8 दिवस झाले आता, त्यामुळं यायला टायमिंग लागेल. होय का? बबडीला फोनवर बोलले ना तू? व्हिडिओ कॉल केलता त्याच्यावर बोललेली. आणि जास्त करून तिला व्हिडिओ कॉलमध्ये बोलायची लय हौस आहे. इथं तर झोप काय मला तर वाटायला लागलं, डोळे झाकायला लागले तर काही. आवाज सकाळचं टायमिंग आहे, चला की लवकर. आणि तुझं वर नाही मला चल काय तुझं वर की बॅग फेक भर चला. बॅग भरली, बॅग भरून बाहेर ठेवली. चला फराळीच केलंय वय, फराळीचं खामं. हा करते. मायरा बसलाय बघा मोबाईल बघत, कारण आज शाळेला सुट्टी आहे त्यामुळं गेला नाही. आणि इकडं काकून केलंय बघा फराळीचं. झालं का नाही काकू? तर झाले बघा, मी लागले फराळ करायला. आणि बघा या आमच्या रानातल्या मिरच्या. तुम्ही घेतला काकू? खावा की थोडं, माझ्या संग खावा. काकू लागली बघा ह्यांना राखी बांधायला. काकू म्हणत होती मला भाव असता तर मी पण गेली असती, मी पण राखी बांधली असती. मग म्हणलं असू द्या बांधा ह्यांना, काय होते म्हणलं, नातं असलं तर रक्षण करायला आपलं भाऊ राखी बांधायला. त्यांना पण वाईट वाटत होतं, म्हणलं बांधा आपली राखी. तर चालू आहे बघा त्यांचं राखी बांधायला. चालू गडबडी पाक गाडीवर बसायला लागलो तेव्हा म्हणते ते, त्या मग मी म्हणलं चला हवं, मग त्यांना पण वाईट वाटाय नको काय नको. तर बांधले बघा राखी. बरं असतं व प्रत्येक बहिणीला एक भाव असावं, पण काकू नसल्यामुळं काकू वाईट मानून घेत होती, म्हणून म्हणलं बांधा यांना आपलं. मग मयूर दीदीने राखी बांधली का नाही? कुठं आहे? स्पेशल काढू काय? बरं मम्मीचं आहे काढते गे, तिला पण हळदी कुंकू लावून. हिरवा पीस आहे काकू? द्या मग मला वटी भरू द्या मम्मीची, आणि जाती मग. काय मग झालंय ना? चला उरका. माया माग लागलं होतं तितक्या उशीर, आता कसं आहे वेळ द्यावा लागतो या. हो चार्जर घेतला व, त्या चार्जर पाय तर लय कुठाना यांना असं ध्यानात आणून देतात. चार्जर घ्या, माझ्या आपदा केली मोल काय तुम्ही ते चार्जर पाय. माझं व्हिडिओ ती राहिलं होतं, टायमिंगवर 100 व्हिडिओ गेला नाही माझा ह्या चार्जर पाय. तर मी लागली बघा मम्मीची ओटी भरायला. तर लागली बघा ओटी भरायला मम्मीची. आलं म्हणजे पाया पडून ओटी भरून जाते. मग ती आपलं काकू सांगते मला आल्यावर इसरत जाऊ नको, वटी ती भरत जाऊ मग. आडवून ठेव. ए ताई पाया पडाई मग जा पाया पडत आहे. चला आणलं तेवढं पाया पडून घेते. चुकलाय आमचं त्यांना पण जाती म्हणते झालं.